पाहिलं तर चांगली बॅटिंग राहिली होती खऱ्या अर्थानं सोनिका माता मालुडी ये संघाची आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र सारख्या मोठ्या संघाचा पराभव या संघाने केलाय। आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे। हर्षद पाटील याला जबरदस्त गोलंदाजी राहिली कारण पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि 2 महत्त्वाची विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे हर्षद पाटील पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेत। या स्पर्धेमध्ये सलग दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या गोलंदाजाला मिळालाय। मागील सामन्यामध्ये त्यांनी 5 कंप्लीट केलं आणि याही सामन्यामध्ये 2 विकेट घेतल्यात आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेणारा हर्षद पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातोय। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मनीलालजी मडवी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करतोय की आपण आदरणीय सन्माननीय मनीलालजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। चला सामन्याला सुरुवात करा। आणखीन काही सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत। बिफ्लास्ट या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय समीरदादा पाटील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। जितू पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायचूप देणारी भगवी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सन्माननीय समीरदादा पाटील यांना सन्मानित केलं जातं। या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व जुचंद्र परिसरातील आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांना सन्मानित केलं जातं। या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट दिली जाते। जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत समीरदादा पाटील आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती भावेश पागी आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जर पाहिलं तन्नू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल, फक्त चेंडूला दिशा दिली, काऊ कॉर्नर फेस मध्ये कुणाल मडके आहे, मिस्टेक होणार नाही। कुणालने टिपलाय झेल, पहिला धक्का या मॅच मध्ये। आराध्य 11 वागराळपाड्या टीमला बसतोय तन्नू बॅक टू द पेव्हिलियन। थँक्यू। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मनीलाल मडवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। त्यांना विनंती करतो या सन्मानाचा आपण स्वीकार करा। जितू पाटील यांच्या शुभ हस्ते मनीलाल मडवी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो। ज्येष्ठ नागरिक मालुडी गावातील आणि त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। यानंतर आदरणीय सन्माननीय जीवनजी पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। त्यांना देखील विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। जितू पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं जीवनजी पाटील यांचं। भावेश पुन्हा एकदा, हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। व्हाईट बॉल पाहायला मिळतो, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। आणि इथे जर पाहिलं ना तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आज 3 वर्षानंतर या विभागामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला आणि आज जर पाहिलं तर कान्हाई स्पोर्ट पाई या संघाने पराभव केलाय। खरं तर मागील 2 वर्षापासून कान्हाई स्पोर्ट पाई या संघाचा पराभव अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला करता आलं नव्हतं आणि आज 2 वर्षानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने कान्हाई स्पोर्ट पाई संघाचा पराभव केलाय। कारण मागील 4 सामने जर पाहिले ना तर कान्हाई स्पोर्ट पाई संघाने जिंकले होते आणि आज जर पाहिलं तर कान्हाई स्पोर्ट पाई संघाचा पराभव आज घरच्या मैदानावरती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने केलाय। त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय। भावेश बॉल ट्रॅकवर, हो यावेळेस चांगला फटका केल्याचा प्रयत्न परंतु पॉइंट शतकामध्ये फिल्डर आहेत, वेगाने चेंडूवरती धावत आहेत, चेंडू थांबत नाहीये परंतु अखेर विनीतने चेंडूला स्टॉप केलाय। तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती। शेवटचा विजयी सामना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने
युवा आमदार चषकामध्ये युवा कार्य सम्राट आमदार चषक झूचंद्र या स्पर्धेमध्ये कान्हे स्पोर्ट पायस संघाचा 2 वर्षापूर्वी पराभव केला होता आणि त्यानंतर कान्हे स्पोर्ट पायस संघाला पराभूत करता आलं नव्हतं अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र टीमला. आणि आज जर पाहिलं तर मागील 2 वर्षानंतर पराभव केलेला आहे कान्हे स्पोर्ट पायस संघाचा. हो यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकांनी मिस्टेक केली आहे. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि खऱ्या अर्थानं मागील 2 वर्षापूर्वी कान्हे स्पोर्ट पायस संघाचा पराभव केला होता तेव्हा जर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी रवी पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि त्याच्यासाठी ती शेवटची स्पर्धा देखील होती. आणि आज देखील रवी डवला याने चांगली कामगिरी केली होती. म्हणजे मागील 2 पराभवामध्ये जर पाहिलं तर रवी हे नाव चर्चेमध्ये राहिलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले चेंडूला पंच केलाय. फिल्डर आहे कव्हर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली सुनीलच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. सुनील देखील आज जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतायत या सामन्यामध्ये. मागील मॅचमध्ये देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट केला होता विकीचा आणि तिथून जर पाहिलं तर दबाव निर्माण झाला होता. याही मॅचमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र या टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे भावेश पागी. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो यावेळेस खोलात टाकला होता फक्त चेंडूला दिशा दिली कव्हर क्षेत्रामध्ये. चांगला ड्राईव्ह. पुन्हा एकदा सुनील त्या ठिकाणी पोहोचले चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती. राघवेंद्र यांच्या बॅटमधून हा फटका आला होता. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. एका बाजूला अनुज यादव हा फलंदाज पाहायला मिळतोय. तनु लवकर बाद झाला आणि इथे जर पाहिलं तर राघवेंद्र मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. आणि एका बाजूला अनुज ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षकाला भेदून बॉल जातोय. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आराध्य 11 वाघराळपाडा या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 13 धावा. जबरदस्त बॅटिंग राहिली. खरं तर नशिबाची साथ मिळाली. लॉंग स्टॉप रिझनमध्ये 2 चौकार गेले आणि तिथून जर पाहिलं तर धावा बनताना पण पाहिल्यात पहिल्या षटकामध्ये 13 धावा. आराध्य 11 वाघराळपाडा संघ देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करताना आपण पाहिले या टीमला. आणि पहिला सामना देखील त्या संघाचा खूप चांगला राहिला होता. या संघाकडे देखील आत्मविश्वास आहे. हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना देखील आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळेल. हा सामना देखील चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत आपण सातत्याने पाहणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती आगमन होणार आहे आदरणीय सन्माननीय विकासजी दिंडा साहेब पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती आणि त्यांचं आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 कौशिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर राघवेंद्र चव्हाण संघाचा कॅप्टन संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आज जर खऱ्या अर्थानं तो सलामीला आला. त्याला ठाऊक आहे या सामन्यामध्ये मला चांगली बॅटिंग करायची आहे आणि ती जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती कौशिक म्हात्रे राऊंड विकेट. हो शपल क्रॉस झाले होते. खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप पिच लागली आहे परंतु शॉट थर्डला डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते सेकंडचा कॉल केलाय. अनुज यादव धाव घेण्यासाठी रेडी नव्हते आणि ते धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. फलंदाज राघवेंद्र चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती सन्माननीय विकासजी धिंडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आहेत आणि पंचायत समितीचे सभापती देखील त्यांना आपण पाहिलं होतं. खूप चांगलं कार्य या संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण पाहिलं होतं आणि त्यांचंच नुकताच आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. धाबाच्या स्वरूपात इथे विकेट प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दया शंकर, मागील मॅचचा हिरो मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉल इन ट्रॅक वरती कौशिक म्हात्रे राऊंड विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी जर पाहिलं तर बाहेर कड लागली होती आणि शॉट थर्डला त्या ठिकाणी विनीत होते. प्रॉपर बॅटवरती बॉल आला नव्हता आणि त्यामुळे सिंगल मिळाली या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावांवरती ब्रेक आलाय असंच म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात. कौशिक म्हात्रे एक चांगल्या डाटणीचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे व्हरायटी आहे. एक चांगल्या डाटणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट झू चंद्र या टीमला चांगली कामगिरी करावी लागेल. कौशिक म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, इथे दया शंकर पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवलाय. रुपेश मोरे त्या ठिकाणी धावलेत, चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगला स्ट्रोक खेळला होता दया शंकरने मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु रुपेश मोरे खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 3 धावा इथे मिळाल्या फलंदाज दया शंकरला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सुरू असताना या मॅच मध्ये 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कौशिक म्हात्रे. या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत आणि त्याने जर पाहिलं तर तब्बल 5 धावा खर्च केल्यात. इथून धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडवरती अनुज यादव आहे. गोलंदाज तयार. हो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि इथे जर पाहिलं तर इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि ते जर पाहिलं तर 1 धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. कौशिक म्हात्रेचा हा चेंडू जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा होता. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेट कौशिक म्हात्रे. हो, हा प्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील दिशाहीन आहे. मागील 2 चेंडूवरती खराब कामगिरी राहिली आहे. व्हाईट बॉल आला इथे देखील आणि इथून जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. दिशा अगदी जर पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करावी लागेल. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु चेंडूला फक्त दिशा दिली आहे मिड विकेट रिजन मध्ये. कल्पेश म्हात्रे आहेत. फिल्डिंग चांगली आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि याही षटकामध्ये धावा आल्यात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. पुढे आलेत खेळण्यासाठी, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली होते आणि इथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1च धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. खूप चांगलं गुणलेखन नीरज किरीच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खूप चांगलं कार्य त्याचं देखील राहिलंय. त्याचं देखील हार्दिक स्वागत, परंतु स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. आणखीन काही सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. राऊंड विकेट. हो, कमी गतीने चेंडू होता, फुल टॉस बॉल होता, बिगिट करता आलेला नाही आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कल्पेश म्हात्रे फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल डबल्स येत आहेत, परंतु मोठा फटका येत नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आराध्य 11 वाघराळपाड या टीमने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा कौशिक म्हात्रे या गोलंदाजाने खर्च केल्यात. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय डॉक्टर उमेशजी कारभारी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आमचे आयोजक
त्या ठिकाणी विशालजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. डॉक्टर उमेशजी कारभारी यांना सन्मानित केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारे श्वाळ, तदनंतर या स्पर्धेची त्यांना सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना विनंती करतो या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विनोदजी पाटील यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्या विभागामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य राहिलंय असे विनोदजी पाटील यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. यानंतर भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकासजी धिंडा साहेबांचा देखील स्वागताने सन्मान करायचं आहे. खूप चांगलं कार्य आणि पंचायत समितीचे ते सभापती देखील होते. त्या कालखंडामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं होतं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शिवाजी बुरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार. रुपेश मोरेचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कौशिक मात्रे डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज होते फेल. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता रुपेश मोरे या गोलंदाजावरती आणि तो फटका फसलाय. फलंदाज बाद, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश मोरे बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेतन पाटील त्या ठिकाणी मिस्टेक करतायत. एक धाव मिळेल आणि चेंडू वाईड बॉल देखील आहे. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा धावफलकावरती. रुपेश मोरे चर्चेमध्ये राहिलेत. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. तेजस देवलीकर सारख्या फलंदाजाला त्याने शांत ठेवलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज अर्थातच रुपेश मोरे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती दया शंकर मागील मॅच मध्ये काय कमालीची कामगिरी केली होती. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये विनीत आहे त्या ठिकाणी. विनीतच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि ते फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. स्वयंभू पायगाव संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन नितीन मुकादना आपण संपर्क साधायचा आहे, कारण आपल्या संघाचे सर्व आयडेंटिटी कार्ड आलेले आहेत आणि ते आपण घ्यायचे आहेत. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वा, जबरदस्त गोलंदाजी रुपेश मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झालाय, टॉस झालाय आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळणं फलंदाजासाठी डिफिकल्ट होतं आणि हा चेंडू आलाय डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुपेश मोरे. राहुलच्या विरोधात यावेळेस जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालेला नाही. मिड विकेटला कल्पेश मात्रे आहेत. सेफ हँड, मिस्टेक करणार नाही. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच. खऱ्या अर्थाने मोठे फटके येत नाहीये, धावा बनत नाहीये, फक्त सिंगल डबल्स येत आहेत. परंतु इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धती फिल्डिंग आतापर्यंत केलेली आहे, जबरदस्त कामगिरी. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, क्लीन बोल्ड, स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. खेळण्याचा प्रयत्न त्रिफ्लाचीच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज बाद.
स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. आपल्या टीमचे सर्व आयडी आमच्याकडे आलेले आहेत. स्वयंभू पायगाव संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा कॅप्टन. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर वन यॉर्कर होता. खऱ्या अर्थानं पुढे आले होते खेळण्यासाठी, स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज दयाशंकर बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 27 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. खऱ्या अर्थानं 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर 23 धावा आराध्य इलेव्हन वाघरपाडा या टीमने बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा थांबलेत. जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅचमध्ये धावा थांबल्यात खऱ्या अर्थानं. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर द विकेट रुपेश मोरे. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रुपेश मोरेच्या विरोधात खेळताना फलंदाज फक्त पर्यटक बनून उभे राहिलेत, कारण त्यांच्या बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्या येत नाहीये आणि सातत्याने डॉट चेंडू आपण पाहिलेत. टुरिझम व्हिसावरती जणू काही फलंदाज आलेत, फक्त पर्यटक बनून राहिले. या षटकामध्ये धावाच बनलेल्या नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघासमोर आराध्य इलेव्हन वाघरपाडा संघाने आतापर्यंत धावा बनवल्यात. तब्बल 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 9च्या सरासरीनं आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती रवी डवला. जबरदस्त कामगिरी मागील मॅच मध्ये त्याची राहिली होती. षटक क्रमांक 4 या मॅच मध्ये तो हात अळतोय. आदरणीय सन्माननीय गणेशजी चौधरी यांना विनंती करते आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय गणेशजी चौधरी यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो, यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये केलेट फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सुनील फिल्डिंग चांगली आणि ते जर पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. या षटकामध्ये इथून जर पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाजांना करावा लागेल. फक्त आणि फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. गोलंदाज राऊंड विकेट. हो, शॉपर क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मागील काही षटकामध्ये जर पाहिलं तर दबाव निर्माण झालाय फलंदाजांवरती. आराध्य इलेव्हन वाघरपाडा संघाची सुरुवात खूप चांगली राहिली, परंतु मागील षटकामध्ये दबाव निर्माण झाला. विकेट आल्या, चेंडू डॉट खेळले. याही षटकामध्ये अगदी तसंच काही कार्य आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीये, सातत्याने दबाव जाणवतोय फलंदाजांवरती. राऊंड विकेट. हो, याही वेळेला चांगला चेंडू. वा, जबरदस्त गोलंदाजी. रवी डवला इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अभय पाटील या ठिकाणी संघर्ष करतोय. सलग 3 चेंडू डॉट खेळलाय आणि इथून जर पाहिलं ना तर त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. दबाव निर्माण झालाय फलंदाजावरती, परंतु दबावामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतायत गोलंदाज रवी डवला. हो, यावेळी चेंडूला लिव्ह केलाय, सोडलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. हो, या वेळेला देखील पुन्हा एकदा चेंडूला लिव्ह केलाय, सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि फलकावरती धावा जर पाहिल्या तर 30 धावा. या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष शिवाजी बोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल बाकी आहेत, 3 बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रवी डवला. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली आहे, परंतु मागील 2 चेंडू वाईड आलेत. इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका खेचलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी कुणाल मडके. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल आणि ते
2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 32 धावा. मागील 2 षटक जर पाहिले ना तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी चांगले राहिलेत. चांगला कमबॅक रुपेश मोरेने केला. या षटकामध्ये रवी डावला देखील कमबॅक करतोय. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठा फटका खेळू देत नाहीये कारण रवी डवला एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. फलंदाजाला रीड करतो. त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. अगदी सर्व काही चांगलं आहे आणि त्यामुळेच की काय आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा पॉलिन ट्रॅक वरती रवी डवला परंतु स्ट्रायकिंग एंड वरती अभय पाटील. भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. हो खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खाली राहिलाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत परंतु बॉल अगदी वेगाने सीमारेषेजवळ जातोय. त्या ठिकाणी विनीत चांगली फिल्डिंग करतोय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा धावफलकावरती. बाईच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने या 2 धावा मिळाल्या. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा रवी डवला काय गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये धावा देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय विलासजी भगत यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. तब्बल संघाची धावसंख्या 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघासमोर ठेवलेला आहे. आपल्या व्यासपीठावरती चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शिवाजी बोरे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जितू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी बोरे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं आणि यावर्षी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये नवीन नियमावली आणि खऱ्या अर्थानं शिस्त चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सातत्याने पाहतोय आणि त्यासाठी शिवाजी बोरे यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली डिसिप्लिन त्यांच्या माध्यमातून चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पहिल्या डावामध्ये 36 धावा बनल्या. 37 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला आणि आपण समालोचन कक्षामध्ये देखील हलकासा बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम सर. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय संतोषी गुण यांचा देखील स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सन्माननीय संतोषजी गुण आपण यायचं. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला की आपण संतोषजी गुण यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. या ठिकाणी संतोषजी गुण यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर की समालोचक कक्षामध्ये आपण बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम सर. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय शरदजी वाघे यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय शरदजी वाघे आपल्यास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये.
या ठिकाणी उपस्थित आहेत शरदजी वाघे आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. शरदजी वाघे साहेबांचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. कॅमेरामॅन फोकस करायचं आपण. शरदजी वाघे साहेबांचा यथोचित सन्मान माहिती उप देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. बहुमूल्य वेळ आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता आपण आलात त्याबद्दल आपला आभारी आहोत. धन्यवाद. जाऊया या मॅचच्या दिशेने. जिंकायला आहे 37चा टार्गेट. 36चा आकडा आला आणि 37 धावा जिंकायला. अजिंक्य संघ मागील मॅच जिंकलाय. जबरदस्त शेवटपर्यंत चित्त थरारक मॅच. कान्हाई स्पोर्ट पाय ए या संघाला पराभव करून या दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतो आणि एका साईडला खार्डी टीमला पराभव करून आराध्य इलेव्हन वाघरालपाडा तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक मजबूत आहे या संघाचा, म्हणूनच जास्त विश्वास. नेहमी टॉस जिंकल्यावर बॅटिंगचा निर्णय आणि धावा चेस करून देत नाही, ही खासियत आहे या संघाचे. बॉलिंग मार्क वरती आलाय दयाशंकर. दयाशंकर शुक्लाचा पहिला बॉल. चेतन पाटील करता पंच इशारा करतात लेट्स प्ले गेम ऑन आणि टायमिंग सुद्धा ऑन. 4:32 4:32-33 आसपास पाहुण्यांचं आगमन होते मला वाटते. विलासजी भगत साहेबांचा शुभागमन होते आणि प्रदीपजी पाटील त्यांचा समावेश. अभि देवळीकर या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण येऊन आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचे. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीन हे पाहुणे पाहू शकता. दयाशंकरचा पहिला बॉल. चेतन पाटील करता 37चा टार्गेट. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल. पहिला बॉल थोडासा लांब ठेवला. अपील केले. लाऊड अपील. नेहमी अपील करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत दयाशंकर आणि संपूर्ण आराध्य इलेव्हन वाघरालपाडा. तिकडे जर बॉल पडला ना तर बॉल कट होऊन एसटी रक्षकापर्यंत जातोय आणि असंच वाटते प्रत्येक गोलंदाजाने एसटी रक्षकाला केज लागते की काय. पुढचा बॉल दयाशंकरचा. पुन्हा एकदा अपील केले. खाली राहिले. खाली बॉल राहिलाय. अपील वर अपील. 2 वेळा बीट केले अक्षरशः चेतन पाटीलला. वाघरालपाड्याचा एक रेकॉर्ड आहे 6 बॉल 8 रन. एका मॅच मध्ये 4 संघांना करून दिल्या नव्हत्या. मोठमोठे संघ होते. फुलर लेनचा बॉल. फिल्डर आहे शॉर्ट लेगला. 1 रन. 3 बॉल 1. 3 बॉल जर पाहिले तर फुल्लर लेनचे यॉर्कर लेनचे अप्रतिम बॉल. कुणाल मडके स्ट्राइक एंडला. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा रनआउटची संधी होती परंतु आरामात राघवेंद्र बॉलला कॅरी करतोय. मोठमोठ्या संघाला नेहमी पराभव केले वाघरालपाडा टीमने, म्हणून या संघाला कोणताही संघ हलक्यात घेत नाहीये. 4 बॉल 2 धावा. आता मात्र जास्त बाहेर निघणारा बॉल.
व्हाईट बॉलचा सिग्नल. जबरदस्त बॉलला स्टॉप केला अवनीशने, अन्यथा जास्तीत जास्त धावा धावून देखील येऊ शकल्या असत्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात टोटल 3 रन झालेत 4 बॉल. स्लोवर वन कट झालाय बॉल आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. बॅक टू बॅक वाईड येतोय. बॅटर कितीही सफल होऊ द्या, व्हाईट लाईन जर क्रॉस केली तर तुम्हाला डेफिनेटली वाईट मिळेल. 4 धावा. फुल टॉस बॉल. या बॉलची वेट केले आणि या बॉलची वाट देखील लावले. बाहेर आमच्या प्रेक्षकांनी कॅच पकडलाय. आयवा झेल. सुनील रायकर हा कालच्या दिवसात झेल पाहिजे होता. षटकार. थँक्यू लगेच बॉल दिल्याबद्दल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 in row. चेतन पाटील चँगच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. 1 ओव्हर 16 रन. या मालोणी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. या मालोणी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. प्रसन्न होईल जाग. प्रसन्न होईल जाग जाग जाग. या मालोणी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. वाईड बॉल कुठेतरी वागरालपाडा टीमला खटकले गेले आणि तिथून चेतन पाटीलने समाचार घेतला. दयाशंकरने जे पहिले बॉल टाकले होते ना 2 बॉल, तेच बॉल जर फॉरवर्ड केले असते कॅरी फॉरवर्ड तर कदाचित चित्र वेगळं असतं. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ वरती गेले आणि बरोबर पुलचे फटके षटकार मध्ये कन्वर्ट केले चेतन पाटील. अवनीश नेहमी पाहिलं तर जास्तीत जास्त स्लॉग ओव्हर मध्ये वापर केला जातो. इथे सेकंड ओव्हर मध्ये वीरेंद्रला पाहिले आपण, परंतु आता सिच्युएशन बदलले त्या कारणास्तव आलाय अवनीश बॉलिंग मार्क वरती. अठरा बॉल 21चा मॅच. कव्हरच्या वरून खेळलेला फटका प्रतिम एफर्ट्स, पण तू चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टेक्निकली साऊंडेड षटकार. काय फटका खेळलाय कव्हरच्या वरून, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. अप्रतिम कनेक्शन ऑन द अप षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवली. पॉइंटला फिल्डर आहे. कॅच छुटा, दिल टुटा. क्या मॅच छुटा. हा कॅच नाही, मी म्हणेन हा मॅच सुटलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने हा कॅच सोडलाय ना, दबाव पूर्णपणे वाघरालपाडा संघावरती. टीमची धावसंख्या आहे 24 धावा. येणारे 16 बॉल 13ची गरज. ओ यावेळी पाहिलं तर हुक करायचं होतं. पाठीमागच्या दिशेने बॉल निघून गेला. शॉर्ट थर्डमॅनला लेग बाईटच्या माध्यमातून शरीर भेदी चेंडू, शरीराचा संपर्क झाला आणि त्या एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून. काम 25 धावा. आगळा वेगळा चेंडू टाकायचा होता. बॅटर पूर्णपणे क्वेश्चन मार्क झाला. बॅक ऑफ लेंथचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. डॉट बॉल. 4 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 25 धावा. वेट अँड वॉच केलं आणि या बॉलला स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंटला डीप मध्ये बॉल गेला. 1 रन. 1 रननी टीमची धावसंख्या आहे 26.
13 बॉल 11ची गरज. तेरा बॉल 11ची गरज. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. मोठा फटका खेळण्याचा इरादा तन्नू आहे तर कॅच मुमकिन आहे. आणि इथे अवनीशला हा विकेट मिळतोय. येणारे 12 बॉल 11ची गरज. चांगल्या स्थितीमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. एस जीजे देवी प्रसन्न होईल का ग? चैत्र एकादशीला सुहासी भक्ती भावाने करती उपासी. चैत्र एकादशीला सुहासी भक्ती भावाने करती उपासी. काची भजन ताल सुराशी, काची भजन ताल सुराशी. जाऊन आधी एक 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 या मानोळी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल का ग? या मानोळी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल का ग? 12 बॉल आणि जिंकण्याकरता 11ची गरज. असं नाही की मॅच संपलाय. मॅच बनवू शकतो वीरेंद्र. मध्ये ती क्षमता आहे. कमीत कमी धावा आणि विकेट घेणारा गोलंदाज आहे. आणि बॅटिंगवाल्या संघाला सिंगल डबल जरी केल्या ना तरी या धावा चेस होतील. परंतु विचार करेल की लवकर मॅच फिनिश केला तर तुम्हालाच बेनिफिट असेल नेक्स्ट मॅचला. 12 बॉल 11चा मॅच. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि डीप मध्ये जर पाहिलं तर राघवेंद्र कधी पाहत नाही आपण आणि तो राहिलाय. साहिलजी भगत यांना विनंती करेन की आपल्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. साहिलजी भगत, जयदीपजी पाटील आपण देखील आसनस्थ व्हायचंय आमच्या मुख्य मंचावरती. ओ यावेळी मात्र कव्हरला केलेला डिफेन्सिव्ह कव्हर ड्राईव्ह. एक धाव. आता सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. जास्त घाई केली तर संकटात नेईल. म्हणूनच सिंगल डबल जसे बॉल येतील त्या पद्धतीने बॉलच्या मेरिटवरती फटकेबाजी केली जाते. सध्या 2 बॉल तर वीरेंद्रच्या नावावर राहिल्यात. 2 सिंगल आल्यात. ओह अप्रतिम फटका. वेट अँड वॉच केलं आणि लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सर्व गोष्टी पणाला लावल्या होत्या फिल्डरने परंतु शेवटी चौकाराचा विजय. 4 धावा. ग्लान्स केला या चेंडूला. वेट अँड वॉच केलं. फक्त दिशा दिली. फ्लिकचा फटका कन्व्हर्ट केला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून फाईन लेगला. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चौकार. पाच पाहिजेत. ओ फुलर लेन फुल्ली लेंथ पाहायला मिळते. कमबॅक करून देणारा बॉल. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आहे 32. 37चा पाठलाग करत असताना 5ची गरज. ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. फिल्डर तन्नू पुढे येईल. 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या 5 बॉल 33 धावा. 7 बॉल 4ची गरज. श्री सोनिका माता मालोडी हे संघ आपण हजर राहायचंय. आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पाठवून ठेवायचा अगोदरच. मालोडी हे संघाचा आज कौतुक करेन. जबरदस्त स्पर्धा आणि मॅच देखील 2 जिंकल्यात. हो 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 काय बॉल टाकलाय. जबरदस्त बॉल. कुठलाही समाचार नाही या बॉल करता. जबरदस्त कमबॅक केलाय. 6 बॉल 4ची गरज. 6-4चा मॅच.
6 बॉल 4 ची गरज. नवीन एक संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या हाफमध्ये. काय तो संघ मालोडी आहे, अजिंक्य आहे की वाघरालपाडा आहे. 6 बॉल 4. अशा वेळी जास्त दबाव बॅटरवरती असतो. पहिले 2-3 बॉल डॉट आले, कमी धावा आल्या, विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर येईल, त्याच्याकरता प्रेशर असेल, म्हणून त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. राहुल आलाय. 6 बॉल 4 ची गरज. अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये या धावा चेज झालेला नाही आहे. 6 बॉल 4 आणि झाल्या तर पहिल्याच बॉल वरती. हा इरादा स्पष्ट केलाय. हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू फरार, चेंडू सीमारेषी पार. अजिंक्य संघाला मिळतोय हा विजयी चौकार. कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्य स्पोर्ट. जुचंद्र हा मॅच जिंकतोय, परंतु चांगला खेळ दाखवला. कौतुक करेन आराध्य 11 वाघरालपाडा टीमचं. अजिंक्य संघाचा कर्णधार आणि लगेच श्री सोनिका माता मालोडी ए संघाचा कर्णधार. मॅच किती ओव्हरचा राहील हे आयोजक माहिती देतीलच, परंतु टॉसला दोन्ही कॅप्टन येतील. विलासजी भगत साहेबांना विनंती करीन की आपण यायचा टॉस बॉक्समध्ये, आणि प्रदीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण देखील या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला जाईल. मागील 2 स्पर्धेमध्ये मालोडी बी संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला आणि आज मालोडी ए चा संघ